ठाणे जिल्ह्यात बदलापूरला झालेली घटना ही राजकीय नाही आहे, याचा कोणीही राजकीय फायदा घेत नाही। पण विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार, बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे। आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले। त्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही। पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते 8,014 साली होते, ते आता 22,000 गेलेले आहेत 10 वर्षात। महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते 26,000 होते 14 साली, आज तो आकडा जवळपास 50,000 पोचलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, किती मोठा अन्याय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी ही बंदचा पुकारा आम्ही दिलेला आहे। महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी ने 24 तारीख को बंद का नारा दिया है, ये बंद इसीलिए है कि महाराष्ट्र में पिछले 10 साल में महिला और बालकों के विरोध में जो अत्याचार है उसमें दुगना तिगना बढ़ोतरी हुई है। और इसीलिए महाराष्ट्र में और ख़ास तौर पे जो कल बदलापुर में हुआ, बदलापुर में लोग रास्ते पे आए, कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, सामान्य लोग रास्ते पे आए, पटरी पे, रेल के पटरी पे आए, उनके ऊपर भी लाठीचार्ज करने की असंवेदनशीलता सरकार ने बताई है। और ये सारे चीज़ों का निषेध करने के लिए 24 तारीख को महाराष्ट्र बंद का पुकारा हमने दिया है। बंद होगा कि शांतिपूर्ण बंद होगा? शांतिपूर्ण बंद होगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।